वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे। मात्र भारतासाठी धोक्याची घंटा दिसत आहे। अजिंक्य असलेल्या भारतीय संघाची एक पडती बाजू समोर आले। नेमकी कोणती जाणून घ्या। शिवम दुबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सवर 17 धावांनी मात केली। भारताचा हा सलग चौथा विजय ठरला। मात्र तुलनेत दुबळ्या असलेल्या नेदरलँड्सवर भारताला एकतर्फी वर्चस्व राखता आले नाही। दुबेचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी अपेक्षे इतकी बहरली नाही। तसेच भारताच्या गोलंदाजांना अचूक मारा करण्यात अपयश आले। त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवण्यात अपयश आले। भारताची आता सुपर 8 मध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होईल। भारताची सर्वात मोठी कमजोरी दिसून आली आहे, ज्याचा भारताला सुपर 8 मध्ये मोठा फटका बसू शकतो। नेमकी काय आहे जाणून घ्या। भारतीय संघाची फिल्डिंग निराशाजनक राहिली आहे, कारण आत्तापर्यंत भारतीय संघाने 9 कॅच सोडले असून वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक कॅच सोडणाऱ्या संघामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे। हे काही चांगले नाही, कारण सर्वांना माहिती आहे की भारताने 2024 साली जिंकलेला वर्ल्ड कप एका कॅचमुळे जिंकला होता। कॅप्टन सूर्यकुमार यादव याने तो कॅच पकडत सामना फिरवला होता। मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागणार आहे। एक कॅच संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतो हे आपल्याला समजले आहे। त्यामुळे सुपर 8 फेरीमध्ये भारतीय संघाला या चुका सुधाराव्या लागणार आहेत। भारतासमोर सुपर 8 फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सारख्या तगड्या संघांचं आव्हान असणार आहे। त्यामुळे त्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जर का अशा चुका केल्या तर त्याचा भारताला फटका बसू शकतो। दरम्यान भारतीय संघाचा सुपर 8 फेरीमधील पहिला सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे। हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे। दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान भारतासमोर असणार आहे। आफ्रिकेच्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या दर्जेदार फिल्डिंगचे प्रदर्शन दाखवले आहे।